पवित्र व ऐतिहासिक प्रसंगी एकत्र आलो आहोत ही अत्यंत अभिमानाची बाब आहे। आज भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय प्रसंगी येथे जमलेले स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक बंधू भगिनी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी तसेच पत्रकार बंधू भगिनींना व तमाम जिल्हावासियांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। भारताची प्रादेशिक एकात्मता जोपासताना आणि कायदा व सुव्यवस्था राखताना ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा महाराष्ट्रातील शूर हुतात्म्यांना मी आदरांजली अर्पण करतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसह स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांना, समाजसुधारकांना मी विनम्र अभिवादन करतो। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि आपण लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उभे राहिलो। संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता ही मूल्ये दिली आहेत। या महान कार्याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान यावेळी अत्यंत आदराने स्मरण करणं आपले कर्तव्य आहे। मित्रांनो, रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा, शौर्याचा आणि राष्ट्रभक्तीचा साक्षीदार जिल्हा आहे। अशा ऐतिहासिक भूमीत राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाने संविधानिक मूल्यांचे पालन करणे हे आपले विशेष कर्तव्य आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली आपल्या राज्याच्या विकासाचा अध्याय नव्याने सुरू झाला आहे। महाराष्ट्राने सर्व क्षेत्रात विकासाची कास धरली आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, रस्ते विकास, कृषी, औद्योगिक विकास, पर्यटन आणि रोजगार निर्मिती या क्षेत्रात सातत्याने भरीव काम सुरू आहे। शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे। जिल्ह्यातील किसन जावळेजी, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले मॅडम, जिल्हा पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम आणि प्रशासनातील सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी रायगड जिल्ह्यात शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासनाचे लाभ मिळवून देण्यासाठी उत्तम प्रकारे काम करीत आहेत। त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो। या सर्व विकास कामांमध्ये जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आजच्या या प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी संविधानाचे निष्ठेने पालन करू, राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोखा जपू आणि रायगड जिल्ह्याच्या, महाराष्ट्र राज्याच्या तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देऊ अशी प्रतिज्ञा घेऊया। शेवटी रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी पुनश्च एकदा प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।